केंद्र शासनाच्या PME बस सेवा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 100 इलेक्ट्रॉनिक बसेस लवकरच कोल्हापूरच्या रस्त्यावर धावणार असल्याची माहिती महापालिका परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। खासदार धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूरसाठी 9 मीटर लांबीच्या 50 आणि 12 मीटर लांबीच्या 50 अशा एकूण 100 बसेस मंजूर झाल्या होत्या। चार्जिंग स्टेशन व इतर तांत्रिक कारणामुळे या बसेसचे आगमन रखडले होते। आता चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले असून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या बसेस कोल्हापुरात दाखल होणार आहेत। सप्टेंबरपासून या बसेस शहरातील विविध मार्गांवर धावण्यास सुरुवात होणार असून नागरिकांना आधुनिक, वातानुकूलित, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याची माहिती परिवहन समितीच्या झालेल्या बैठकीत सभापती सत्यजित जाधव यांनी पत्रकारांना दिली आहे। आज झालेल्या परिवहन समिती बैठकीला स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सदस्य दुर्वास कदम, उमेश पवार, मानसी लोहगे, श्रीधर गाडगे, प्रसाद जाधव, हेमंत आराध्य, संतोष लाड, प्रशांत मोरे, महेंद्र कोरडे, अक्षय शेळके यांच्यासह अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक डॉक्टर विजय पाटील, नगर सचिव सुनील बिद्रे, प्रकल्प विभाग प्रमुख PN गुरव आणि KMT अधिकारी उपस्थित होते। करार हा 22 मेला झालेला आहे। 100 ई बसेसचा हा PM1 योजनेतून झालेला आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये आपण JBM कंपनीबरोबर हा करार झालेला आहे। येत्या 10 दिवसामध्ये आपण आपलं जे वर्कशॉप आहे ते JBM कंपनीला हस्तांगत करणार आहे। हस्तांगत केल्यानंतर त्यांचं चार्जिंग स्टेशनचं जे काम आहे ते साधारणतः 45 दिवसामध्ये ते संपवून देणार आहेत। ते संपल्यानंतर साधारणतः मिड जुलैपासून 15 जुलैनंतर बस हे 40-40च्या पटीत यायला चालू होतील आणि साधारणतः ऑगस्टपर्यंत सर्व बसेस 100 बसेस ज्या आहेत त्या कोल्हापुरात दाखल होतील आणि सप्टेंबर महिन्यात या कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावायला चालू करतील। साधारणतः चार्जिंग पॉईंट हे 18 आहेत आणि 18 चार्जिंग स्टेशनमध्ये 100 गाड्या या चार्ज होतील आणि प्रत्येक शिफ्ट झाल्यानंतर 50 बसेस या वेगवेगळ्या टायमिंगला निघतील। कारण 10च्या पट्टीत 15-15च्या पट्टीमध्ये या बसेस टायमिंगला निघणार। कुठली बस 5ला निघेल, कोणती बस 5:30ला निघेल, काही बसेसचे ड्युटी 6:30ला चालू होईल, काही बसेसची ड्युटी 7:30ला चालू होईल। तर हे एक नॉर्म्स आम्ही ठरवून घेतलेले आहे कारण त्याला चार्जिंग पॉईंटला सगळेच 100 बस ॲट अ टाईम चार्जिंगला लावू शकत नाही आपण, तर त्याचे स्लॉटिंग्स केलेले आहे। तर त्या स्लॉटप्रमाणे आपण ते बसेस रूटला फिरवणार आहे। त्याच्यानंतर टायमिंग जे आहे ते सकाळी 5 वाजल्यापासून आपण 12 वाजेपर्यंत करतो आहे। आत्ता उर्वरित टायमिंग जे आहे ते 11 वाजेपर्यंत आहे, पण ते आम्ही 12 वाजेपर्यंत करतो, जसं पूर्वी होतं तसं करतो। आणि येत्या काही दिवसातच म्हणजे ज्यावेळेला 100 बस ही आम्हाला 180 किलोमीटर पर डे कुठल्याही परिस्थिती या म्हणजे रन करायच्याच आहेत, कारण तसा करारही झालेला आहे त्या कंपनीकडून। तुम्ही 100 किलोमीटर चालवा किंवा 200 किलोमीटर चालवा, पण मिनिमम 180 किलोमीटर इज द गॅरंटी गिवन फ्रॉम कंपनी दॅट वी शुड चार्ज यू दॅट किलोमीटर प्राइजेस। तर त्या टेरिफला म्हणजे त्या 180 किलोमीटर कवर करताना आम्हाला हे जे बसेस आहेत ही बसेसची फ्रिक्वेन्सी आणि राऊंड दी ट्रिप, याला राऊंड दी ट्रिप हा कॉन्सेप्ट असतो की जो एका पॉईंटवरनं एंड पॉईंटला बस येते, म्हणजे जी 15-15 मिनटांनंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी बसस्टॉपवर प्रत्येक मिळते। तर हे राऊंड दी ट्रिप हा पोर्टफोलिओ आपण राबवणार आहे। त्याच्यामुळं ह्या बसेसला रिरूटिंग हे चांगल्या पद्धतीने होणार आहे। ॲपद्वारे डिजिटलायझेशन येणार आहे। ॲपद्वारे आपल्याला टायमिंग्स वगैरे सगळे टाईमटेबल वगैरे मिळतील। तिथंच तुम्ही तिकीट तुमचं ई-कार्ड तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दाखवून तुम्ही तुमचं तिकीट काढू शकता। तर या सर्व गोष्टी, कारण आत्ता एक तिकीट जे आहे ते मल्टिपल पीपल्स वापरू शकतात, जो पास आहे तो। त्याच्यासाठी आता आपण या मिटिंगला ठरलेलं आहे की यासाठी आपण कंपल्सरी आधार कार्ड हे मॅन्डेटरी ठेवलेलं आहे आणि पासवरसुद्धा आधार कार्ड नंबर हा मॅन्डेटरी ठेवलेला आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।